बातमी नाशिकमधून आहे। नाशिक रोड कारागृहात पुन्हा एकदा मोबाईल सापडलेले आहेत आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे मोबाईल वापरणाऱ्या कैद्याकडून अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। शनिवारी ही घटना घडली आहे। मोक्काच्या गुन्ह्याखाली कैद असलेला वेन्सिल रॉय मिरिंडा उर्फ मॉन्टीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे बाबर नावाचे अधिकारी त्याची झडती घ्यायला गेले। यावेळी मॉन्टीने त्यांच्याकडचा मोबाईल फोडण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर बाबर यांनी मारहाणही केली। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिक कारागृहातून मोबाईल सापडण्याच्या घटना वारंवार उघडकीला येत आहेत। आतापर्यंत कारागृहातल्या मोबाईल जप्ती प्रकरणी 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कैलास भवर, गणेश मानकर आणि सुनील कुंवर अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत। हजर असलेले प्रदीप कुमार बाबर यांनी त्याला हटकले असता तर त्याच्या हातामध्ये त्यांना मोबाईल आढळला। तर त्यांना बघितल्यानंतर त्यांनी तो फेकून देण्याचा प्रयत्न करून फोडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्याने त्या संबंधित कर्मचाऱ्याशी झटापट केली। त्यावरून नाशिक रोड पोलीस स्टेशनला 353, 332, 188 आणि कारागृह ॲक्ट 42-45 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।